नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून राहतो आणि कासव जिंकतं. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंटरेस्टिंग आहे आणि यातून नवा बोध आपल्याला मिळणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, काय हे कासव, किती हळू चालतं. मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेन, पण यावेळी मी झोपणार नाही. मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, ससा भाऊ, तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होतं. सशाला पोहता येत नव्हतं. तो तेथेच अडकला. थोड्या वेळाने तेथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे, मी इतक्या वेगाने आलो, पण आता नदी कशी पार करू? मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा, तू हरला नाहीस. तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो. तू एक काम कर, माझ्या पाठीवर बस. आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला. पण यावेळेस ससा एकटा पडला नाही. त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.